भरलेलं संपूर्ण ग्राउंड मैदानाच्या चौपेर जर आपण नजर टाकली तर फक्त प्रेक्षक आणि प्रेक्षक आणि प्रेक्षक क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक त्यांची झालेली या स्पर्धेमध्ये गर्दी. सगळ्यांचं स्वागत. टेनिस क्रिकेट .in माध्यमातून अनेक सारे प्रेक्षक आम्हाला जॉईन झालेत, त्या सगळ्या प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. आपण पाहतायत श्रद्धांजली चषक 2025 अंतिम पर्व अर्थात शेवटची रात्र मेगा फिनाले मेगा फेस्टिवल. आज आपण पाहतो सुपर 6 या लढती सुरू झाल्या. याच्या अगोदर आपण लढत पाहिली, त्यातनं एक संघ अर्थात गावदेवी धरणा संघ जिंकून तो सुपत्रेमध्ये दाखल झालाय. आता सुरू असलेली लढत मैदानात मध्ये प्रियांशी 11 टायगर 11 देवत त्याला फाईट करतोय. जय दुर्गा माता रोहिंजन ब संघ. सामना स्टार्ट होणार मैदानात मध्ये. सलामी जोडी तुम्ही पाहतायत. ॲज अ ओपनर स्वप्न आणि अभिलाषा मणी बालगुन एक मोठं टार्गेट सेट करण्यासाठी ॲज अ ओपनर समाधान वाघमारे आणि सागर पाटील. पहिलाच बॉल, पहिला धमाका. बॉलला पाठवलाय सीमारेषा बाहेर. 4 रन. तरी ती काही क्षणातच सन्मान्य ॲडव्होकेट सुदेश गव्हाणे साहेब की ज्यांच्या माध्यमातून या स्पर्धेला 2 लाख रुपयाचं सहकार्य करण्यात आलेलं आहे, त्यांचं आगमन होईल. मनपूर्वक आपलं स्वागत आहे. शॉट लाईक दॅट. बॉल पाठवलाय, परंतु काय घडलं मैदानात मध्ये? कदाचित हिट विकेट, पाय स्टंपला लागला आणि हिट विकेटच्या माध्यमातून विकेट मिळाले. बघा काय घडलंय. बॅट्समननं आपली पूर्ण ताकद लावली फटक्यामध्ये, जोश दाखवला, परंतु होश गेला. पाय स्टंपला लागला. हिट विकेटच्या माध्यमातून फलंदाज बाद. रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. बघा बैठी स्टोक अगदी दोन्ही पाय मोडले आणि षटकार तर गेला. त्यानंतर काय झालं की पाय जो स्टंपला लागला आणि इथे विकेट प्राप्त झाली आहे. किस्मत भी बहादुरों का साथ देती है आणि पहिला धक्का मैदानावरती. रिप्ले बघा तुम्ही पाहू शकता काय घडले मैदानाच्या आतमध्ये. कोणाला विश्वासही नसेल देवत संघाच्या पाठीरांग्याला, परंतु इकडे फलंदाज बाद झालाय. नशिबानं साथ दिली नाहीये क्रिकेटमध्ये. आज या मॅच मध्ये पाहिलं तर देवत संघाच्या खेळाडू समाधाननं एक बॉल चौका टोकला, दुसऱ्या बॉलला षटकार टोकला, परंतु त्याचा पाय जो स्टंपला लागला आणि हिट विकेटच्या माध्यमातून त्याला ग्राउंड सोडावं लागलं. धक्का नंबर 1 मैदानाच्या आतमध्ये. धक्का नाही तर हा खूप मोठा धक्का लागलाय. एनएट क्रमांक 3 तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये मयूर वाघमारे. खरं तर आपण पाहिलं रायगड प्रीमियर लीग त्या खेळाडूनं गाजवली. मॅन ऑफ द सिरीज म्हणून त्याला कार देण्यात आली. तो खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मयूर वाघमारे. बघा काही प्रॉब्लेम असेल लगेच आपण विजय तात्काळ त्या ठिकाणी शैले दादा, चला नकुल दादा त्या ठिकाणी पोहोचलेत लगेच. चला खेळाडूंनी एकत्र यायचं नाहीये. क्षेत्ररक्षण करणारा संघ गणेश आपण गोड्यात लगेच संपर्क करा. आमचे इलेक्ट्रिक गणेश. चला आमचे गणेश इलेक्ट्रिकल क्षेत्रात कार्यरत आहेत. गणेश आपण तत्परी मान्यवरांचा सन्मान केला जाईल. विलास पवार साहेब शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत आणि त्यांच्या समवेत भगवान पाटील यांचा धरणा यांचा सन्मान केला जाईल. या विलास पवार साहेब या. भगवान आपले स्वागत आहे. चला विलास पवार साहेब शिवसेना विभाग प्रमुख, त्यांचा हेतूचे सन्मान इथे केला जाईल. जरी खेळ थांबला, डिसिजन आमच्या पंचांकडे असो किंवा आमच्या ऑर्गनायझर कमिटीकडे असो, तिसऱ्या पंचांकडे असला तरी खेळाडूंनी एकत्रित यायचं नाहीये, कारण मग सामन्याला जास्त उशीर होते. आज परफेक्टली 2 वाजता इथे बक्षीस वितरण सोहळा संपन्न होणार आहे. मान्यवरांचं आगमन इथे होत आहे. ॲडव्होकेट सुदेश गव्हाणे साहेब ज्यांच्या माध्यमातून श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेला प्रथम क्रमांक कॅश प्राइज 2 लाख रुपये
पुरस्कृत करण्यात आलेले आहे आणि त्यांचं इथे आगमन होत आहे. पिसारबे गावच्या क्रीडा नगरीमध्ये आपलं आम्ही स्वागत करत आहोत. चेअरपर्सन शेटमाते साहेब, माजी सरपंच पिसारबे यांच्या शुभ हस्ते विलास पवार साहेब शिवसेनेचे विभाग प्रमुख आहेत. त्यांचं वस्त्र अलंकार पुष्पगुच्छ आणि स्पर्धेचं सन्मान चिन्ह देऊन इथे स्वागत केलं जात आहे. त्यानंतर भगवान पाटील धरणा यांचाही सन्मानित केलं जाईल. हो टू कॉमेंट्री बॉक्सकडे बोलणार आहोत. योगेश मडबी, पनवेल क्रिकेट समालोचक असोसिएशनचे उपाध्यक्ष. हो टू योगेश. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय, परंतु इकडे मॅच आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये सुपर 6 मधून ही दुसरी लढत पाहायला मिळते. दोन संघांमध्ये वाईट यॉर्करचा प्रयत्न केला, सुंदर गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये. याच्या अगोदर बॉलवरती विकेट प्राप्त झाली. खरं तर दैवबलंत मानावे लागतील गोलंदाजचं, कारण त्या बॉलवरती षटकार आला, परंतु देवत संघाला नशिबानं साथ दिली नाही. बॅट्समॅनचा पाय जो स्टंपला लागला आणि हिट विकेटच्या माध्यमातून तो काढू बाद झाला. आता नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये मयूर वाघमारे. षटक क्रमांक पहिलं, फुल टॉस वरती, फुल टॉस उसूल केलाय आणि ते बॉलला पाठवलाय मिड विकेट सीमारेखा बाहेर. षटकार. बघा, मान्यवरांचं इथे आगमन झालेलं आहे. ॲडव्होकेट सुरेश गव्हाणे साहेब की ज्यांच्या वतीने श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेला 2 लाख रुपयाचं आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. प्रथम कॅश प्राईज त्यांचा आम्ही संतोष शेठ म्हात्रे, माजी सरपंच पिसारबे आणि उद्योजक रमेश शेठ म्हात्रे, आमचे सर्व प्रकाश म्हात्रे साहेब असतील माजी सरपंच, सर्व सहकाऱ्यांच्या वतीने आमचे एकनाथ म्हात्रे साहेब असतील, सर्वांच्या वतीने तुमचं आम्ही स्वागत करतो. फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये स्वागत त्यांचं केलं जाईल. अतिथी देवो भव, भारतीय संस्कृती, हिंदू परंपरा आहे. बघा मागरू या ठिकाणी तिसऱ्या पंच नो बॉल घोषित केलाय. हाईट फॅक्टर अगदी जास्त होता, पहिला कंबरेपेक्षा जास्त असल्यामुळे पंचांनी डिसिजन दिलाय. नो बॉल म्हणजे 1+6 अशा 7 धाबा मिळतील. टीम टोटल पोचली आहे धाबा पडकामध्ये 11 धाबा. सामना चांगला मैदानाच्या आतमध्ये. तर ॲडव्होकेट इथे सुदेश गव्हाणे साहेब यांचं आगमन झाले. त्यांच्या समवेत शार्दूल सूर्यवंशी साहेब आणि ॲडव्होकेट जयवंत भोपी साहेब यांचं स्वागत आहे. खेळ स्टार्ट. चला 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 सामना सुरू करा. याच्या अगोदर आपण पाहिलं नो बॉल फेकला गेला आणि येणारा चेंडू आता प्रीट असेल. उघडा डोले पहा नीट. बॉल असेल प्रीट, कारण याच्या अगोदर एक षटकार देखील आलाय. चांगला बॉल ब्लॉक हॉल मध्ये कोदलाय. बॉल चाललाय पॉइंटला बीट करून धन 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 करत बॅकवर्ड पॉइंट सीमारेखा बाहेर. मयूरच्या बॅट मधून चौकार. धावसंख्या 4 ने पुढे. मयूर बागेमारेच्या बॅटमधून एक षटकार आला, त्यानंतर एक चौकार आला. आता वेगवान रनिंग फ्रीटवरती चौकार आला. धावसंख्या वेगाने पुढे चालली आहे. बॉल चांगला. यावेळेस मात्र लेन चांगली होती, टप्पा अचूक होता आणि चेंडू गुडलेनला पडल्यानंतर थोडासा डीप राहिला. मयूर बागमारे ऑनसेट मध्ये खेळण्याचा प्रयत्न करत होते. चेंडू बॅटचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. पहिला ओव्हर जर फेकलं जाते थोडंसं मागणं, परंतु एक विकेट त्याला मिळाली. नशिबानं त्यानं ती विकेट प्राप्त झाली. खरं तर हिट विकेटच्या माध्यमातून बॅट्समन आउट झाला. खरं तर समाधान वाघमारे आता सध्या मैदानाच्या आतमध्ये एक चौकार 2 षटकार, एक चौकार 1 षटकार मयूर वाघमारेच्या बॅटमधून आलाय. हा बॉल हलक्यातनं क्लिक केलं, एक सिंगल घेतली. जोपर्यंत चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एक सिंगल मिळाली आणि सिंगलच्या मदतीने टीमची टोटल
सध्या धावपडकापती पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 16 धावा. तर इथे सन्मानित शिवसेनेचे विभाग प्रमुख आदरणीय विलासदादा पवार साहेब आणि भगवान पाटील धराणे यांच्या वतीने स्पर्धेला 2000 रुपयाचं आर्थिक सहकार्य करण्यात आलं. त्यांचा आम्ही मनपूर्वक इथे आभारी व्यक्त करत आहोत. चला इथे युवा वर्गाचाही आपण नंतर सन्मान करणार आहोत. तर मैदानामध्ये पाण्याची ज्यावेळेस पूर्तता केली जाईल त्यावेळेस सन्माननीय शिवयुवा क्रिकेट संघ सिद्धी करवले यांच्या वतीने या स्पर्धेसाठी 5000 रुपयाचं देणगी स्वरूपात सहकार्य करण्यात आलेलं आहे. विकास गोपीनाथ दवणे स्कोरिंगसाठी अतिशय चांगल्या प्रकारे या स्पर्धेला आपण योगदान दिलेलं आहे. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. टू कमेंट्री बॉक्स योगेश मणबी. पहिल्या षटकाचा महागुरु खेळ समाप्त झाला आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर एकूण धावसंख्या आपण पाहतोय एक गडी बाद 16 धावा. संघर्षाचा सामना मैदानाच्या आतमध्ये आज खरं तर दमदार प्रदर्शन केला. सुपत्रीमध्ये मागच्या मॅचला जिंकून संघ गावदेवी धरणा संघानं काय दमदार प्रदर्शन केला. अनिकेत कालेनं बॉल चांगला आहे, समोर खेळतात बॉल लॉंग ऑन सीमारेखा बाहेर. मयूर वाघमारेच्या बॅटमधून चौकार. फक्त मयूरनं टायमिंग साधलं बघा. बॉल थोडाशी ऑर्क लाईनचा होता परंतु त्याला खोदून काढलं. पॉवर प्लेचा भरपूर उपयोग केला कारण पहिल्या पॉवर प्ले मध्ये 16 रन्स झाल्या. त्यानंतर सेकंड पॉवर प्ले मध्ये दमदार सुरुवात केली. पहिल्या बॉलवरती चौकार. 3 फिल्डर तुम्ही पाहतात सर्कलच्या बाहेर बाउंड्री लाईन वरती टच पाहायला मिळतात. हा चेंडू टॅप करायचा होता. चेंडू पडल्यानंतर वेगवान होता. वाईट यॉर्करचा वापर केला. अगदी वाईट लाईनच्या जवळ न झाला बॉल. खरं तर डॉट बॉलची समाप्ती. मयूर वाघमारे पाहतोय बॉलकडे कारण त्या ठिकाणी बॉलची समाप्ती झाली. सध्या तरी आपण पाहिलं प्रणव गोलंदाजी करतो. प्रणव पाडीचं षटक आपण पाहतोय. पहिल्या बॉलवरती त्याचं स्वागत केलं गेलंय. ऑन साईडला 2 खेळाडू बाउंड्री लाईनवरती आहेत. हा चेंडू आता पुन्हा एकदा त्याच दिशेने होता परंतु पडल्यानंतर आता वाईट गेलं अर्थात लाईनच्या बाहेर गेला त्यामुळे पंचांनी वाईट घोषित केला. अबंध धावसंख्या भारतीय टीमची टोटल 21 रन 21 धावा. लॉंग ऑनला 1 खेळाडू, मिड विकेटला 1 खेळाडू, ऑन साईड मध्ये लॉंग ऑफ मध्ये 1 खेळाडू तुम्ही पाहतात. अशा प्रकारे फक्त 3 खेळाडू बाउंड्री लाईनवरती आहेत. सरी पाहतात मिड ऑफ तैनात केली गेली. पॉइंटला खेळाडू आहे, बॅकफुट पॉइंटला 1 खेळाडू आहे. चांगला बॉल, फटका देखील तेवढाच चांगला. टायमिंग बेमिसाल. मयूर वाघमारेच्या बॅटमधून अजून एक ब्रँडेड षटकार. मयूर वाघमारेकडे जर आपण पाहिलं टायमिंग बघा किती सुंदर आहे. फटक्यामध्ये ताकद देत नाही तो, फक्त टायमिंग येतो आणि टायमिंग शॉट परफेक्ट. यार प्रेक्षक वर्ग जेवढे युवा खेळाडू तुम्ही पाहत असाल एकदम मयूरचा खेळ तुम्हाला आवडला असेल टाळ्या वाजवायला हरकत नाही कारण परफेक्ट टायमिंग येतो. शॉट सिलेक्शन करतोय. याच्या अगोदर तुम्ही स्क्रीन समोर पाहिला परफेक्ट टायमिंग घेतला आणि आत्ताचा षटकार देखील पाहिला परफेक्ट टायमिंग मध्ये त्याने मानलाय. रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील अशा प्रकारचा खेळ त्यानं केला आणि खरं तर रायगड प्रीमियर लीग त्यानं गाजवली. पुन्हा एकदा तेच स्वप्न त्यानं मला असे बाळगले. मयूर वाघमारे पुन्हा एकदा पुन्हा चांगला फटका. पॅडरशिप लेग ग्लान्स करण्याचा प्रयत्न. मोहम्मद अझरुद्दीन अशा प्रकारे खरं फटके खेचायचा लेग ग्लान्सचा त्यानं प्रयत्न केला आणि फिल्डर त्या ठिकाणी होते. रन्स घेण्याचा प्रयत्न नाहीये. डॉट बॉलची समाप्ती. पहिल्या षटकामध्ये रन्स आल्या होत्या 16. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 11 धावा आल्यात. गोलंदाजी प्रणव पाडीच्या ओव्हरमध्ये 4 चेंडूमध्ये 1 षटकार 1 चौकार आलाय. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅक मध्ये. सध्या आपण पाहतोय प्रणव पाटील पुन्हा ऑन साईडला खेचलाय बॉल. ऑफ साईडचा बॉल ऑन साईड मध्ये स्क्वेअर लेग रिजन मध्ये. शतकच्या फार वेगाने आलेत. धाव घेण्याचा प्रयत्न नकार दिलाय मयूरनं. नॉस्ट्राईक एंड कडनं त्यांना पाहिला. फिल्डर पोचले, बॉल उचललाय, त्यानं लगेच आवाज दिला वेट. खरं तर यस नो अँड वेट अशा प्रकारे 3 कॉल्स येतात 2 फलंदाजामध्ये. मयूरनं ते पाहिलं की आता धाव पूर्ण होणार नाहीये. लगेच त्यानं कॉल दिला, नकार दिला धाव घेण्यासाठी. योग्य डिसिजन. 2 खेळाडू खेळपट्टीवरती असतात त्यांच्यामध्ये तालमेल जमणं फार महत्वाचं आहे. आणि सध्या तरी आपण पाहिलं पहिला विकेट खरं तर हिट विकेटच्या माध्यमातून बाद झाला. त्यानंतर पार्टनरशिप बनली गेली आहे. सध्या तरी आपण पाहतो 28 धावा स्कोरवरती लागलेत म्हणजे जवळजवळ 24 धावेची पार्टनरशिप या 2 खेळाडूंच्या मध्ये पाहायला मिळते. ॲज स्वप्न तुम्ही सागर पाटीलला पाहतायत. मयूर वाघमारे, सागर पाटील पहिल्यांदा सेकंडला.
शपलून करण्याचा प्रयत्न, बॉल पडल्यानंतर लेग स्टंपच्या बाहेर जातोय. पंचांनी वाईट घोषित केले. अवांतर धावसंख्या वाढतीये. टीम टोटल सध्या पाहिली तर 29-29 होती. प्रेक्षकांची प्रचंड गर्दी आपण पाहतो. मैदानाच्या चौपेर आज जनसमुदाय पाहायला मिळतोय. आज देखील प्रेक्षकांनी भरपूर प्रतिसाद दिला स्पर्धेला. त्यांचं पुन्हा एकदा आपण स्वागत करूया. गोलंदाज तयार अंतिम चेंडू फेकण्यासाठी. या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत आपण पाहिले 13 धावा खर्च झाल्यात. ओ पुन्हा एकदा चांगला फटका, बैठी स्ट्रोक, घुटना टेक आणि सागर पाटीचा सिक्सर देख बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरनं बॉलला पाठवून दिलाय. सीमारेखा बाहेर षटकार आणि अशा प्रकारे 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा पडकापती धावा लागल्यात 35 पहिल्या ओव्हरमध्ये, 16 तर दुसऱ्या ओव्हरमध्ये 19. अशा प्रकारे धावा संख्या 35. तरी ते इथे विकास दवणे आज बघा पुण्यावरून इथं खास आलेले आहेत. त्यांचा हेतूची सन्मानित केला जाईल अरुण मात्रे यांच्या शुभ हस्ते. योगेश आता मात्र आपल्याला काय करावं लागेल बघा. आमचे योगेश मडवी आहेत, आमच्याशी जोडलेले आहेत. षटक संपलं का मान्यवरांची गर्दी जास्त झालेली आहे. त्यानंतर आकाश शेट केनी पेठाले यांचं इथे आगमन झालेलं आहे. श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेत आपलं स्वागत आहे. आणि 30 षटकं पूर्ण झाली की पिसारवे गावातील कुणाल म्हात्रे स्केटिंग स्पर्धेत ज्याने खऱ्या अर्थाने राष्ट्रीय स्तरावर सक्षम कामगिरी केलेली आहे. त्यानंतर रुद्रा पाटील कुस्ती क्षेत्रात आणि आयुष पाटील कुस्ती क्षेत्र 30 षटक संपलं काही ते आपला गौरव केला जाईल. ओ टू कमेंट्री बॉक्स. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. काय सुंदर बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये दाखवली ती देबच. खरं तर आपण पाहतोय आज टीम प्रियांशी 11 टायगर 11 देबत संघ मैदानात आतमध्ये उतरलाय. नेहमी आपण पाहिलं तर चांगला खेळ त्यांच्या मधीनं पाहायला मिळतो. दुसरीकडे जय दुर्गा माता क्रिकेट संघ रोहिंजन ब संघ तुम्ही पाहिलाय. सुंदर लढत प्रेक्षकांना पाहायला मिळते. सुपर 6 ही लढत आहे. यातनं जो संघ जिंकेल तो सुपर 3 मध्ये दाखल होईल आणि जो संघ राहील तो 4थ्या, 5व्या आणि 6व्या क्रमांकावरती येणार. क्रिस्टल ट्रॉफी तुम्ही व्यासपीठात समोर पाहतात. येत्या क्षणी प्रत्येकाला प्रेमात पाडणाऱ्या ट्रॉफी आहेत आणि या स्पर्धेचं आकर्षण पहिल्या आल्या या खेळाडूंची नजर जाते ती मॅन ऑफ द सिरीजची कार कोण पटकावेल या प्रश्नाचे उत्तर आज तुम्हाला मिळतील. आज रायगडामध्ये पुन्हा एकदा जल्लोष पाहायला मिळेल. एका गावामध्ये संपूर्ण गाव आज जल्लोष करेल ज्या संघातल्या खेळाडूला ही कार मिळणार. चला वेळ घेऊ नका, आपली सहकार्य करा. ओव्हर नंबर 3. बॉल चांगला यावेळेस मात्र क्षेत्ररक्षक होते त्या ठिकाणी स्लीपला. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली. मयूर वाघमारे सेकंड मध्ये. खरं तर नावातच भरपूर काही आहे. मयूर वाघमारे आज आतापर्यंत लढतोय मैदानावरती. आपण पाहिलं 22 धावा त्यानं केलेत 11 चेंडूमध्ये. संघर्ष करत असताना मैदानाच्या आतमध्ये हे 2 संघ एकमेकाविरुद्ध खेळत आहेत. एका बाजूला रोहिंजन ब संघ आणि दुसऱ्या बाजूला देवत संघ. देवत संघ ओळखला जातोय मयूर वाघमारेच्या नावानं. तोच मयूर वाघमारे मैदानाच्या आतमध्ये संघर्ष करतोय. बॉल चांगला आहे. पडल्यानंतर मात्र इथे फलंदाजाला बीट केलं. रिव्ह्यू घेतलं बॅट्समॅन. खरं तर बॅटिंग DRS मैदानावरती घेतलाय. खरं तर आता चेक करूया. तिसरे पंच आमच्या सोबत जॉईन होतील. सचिनजी कडू. षटक क्रमांक 3 आपण पाहतो. तिसरं षटक फेकलं जाते. गोलंदाज प्रथम घरच्या माध्यमातून त्यांना पहिला बॉल डॉट फेकलं. त्यानंतर आता सेकंड बॉल फेअर डिलिव्हरी. यस, दुसरा चेंडू देखील डॉट फेकलाय. 2 चेंडू डॉट आले. समोर आहे मयूर वाघमारे. खरं तर आता या मॅच मध्ये धावा रोखाव्या लागतील. सुरुवातीला पहिल्या ओव्हरमध्ये 16 आल्या. दुसऱ्या ओव्हरमध्ये 19 धावांचा उच्चांक वाढलाय. यावेळीचा बॉल अपील स्ट्रॉंग. अपिलामध्ये उत्साह जास्त, आत्मविश्वास कमी. खरं तर दोन्ही पंच तटस्थ आहेत. खरं तर आपल्या निर्णयावरती ठाम आहेत आणि रोहिंजन संघ जोरदार अपील करतोय. बघा वेळ घेऊ नका. रोहिंजन संघ प्लीज सहकार्य करा. आमच्या आयोजन कमिटी आम्हाला सूचना देते. अंपायर डिसिजन इज फायनल डिसिजन. पंचांशी कुठल्याही प्रकारचा बाधाबाद करू नका. धावसंख्या जर आपण पाहिली धावपडकावरती सध्या 35 वरती स्कोर थांबलाय. चला बघा DRS तुम्हाला व्हाईट बॉल साठी दिला जाईल. हाईट फॅक्टर साठी आणि रनआउट साठी या 3 गोष्टीसाठी तुम्हाला आयोजन कमिटीनं 2 DRS दिलेत.
कारण या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आज या स्पर्धेची चर्चा बहुचर्चित झाली. संपूर्ण रायगड ठाण्यामध्ये स्पर्धेची चर्चा होतीये. ती स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. श्रद्धांजली चषक 2025 पर्व. बॉलिंग ट्रॅकवरती प्रथम गरज चांगली गोलंदाजी करतोय. ज्या मयूरनं 2 षटकामध्ये हाहाकार माजवला त्याला शांत केलंय. 3 चेंडू बीट केलाय. पुन्हा एकदा प्रथम बॉल पडल्यानंतर ऑप्शनच्या बाहेर. यावेळेस लाईन चुकीची होती. तिन्ही चेंडू चांगले फेकले परंतु चौथा चेंडू त्यानं थोडासा खराब फेकला. ऑप्शनच्या बाहेरला पंचांनी घोषित केला वाईट आणि अर्थात एक सिंगल आली. धाबा फलकापती धाबा 36 लागतायत. टोटल स्कोर 36 रन. लॉस ऑफ 1 विकेट. पहिली विकेट आपण पाहिली 4 या धावसंख्येवरती पडली. खरं तर त्या बॅट्समॅननं षटकार टोकला होता परंतु हिट विकेटच्या माध्यमातून तो माघारी परतला आणि त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर मयूर वाघमारेनं चांगली बॅटिंग केली आहे. सागर पाटी देखील खेळतो नॉस्ट्रिक एंड कडे. बॉल चांगला आहे. समोर खेळतात ऑन साइडला. लॉंग ऑन रिझर्व मध्ये शतक्षक आहे. एक सिंगल मिळणार. सिंगलच्या मदतीने टीमची टोटल पुढे चालली आहे. हळूहळू 37 या धावसंख्येवरती सर्वांचं लक्ष मैदानाकडे लागले. एकीकडे आपण पाहिलो देवत संघाचे पाठीराखे आलेत परंतु आज रोहिंजन संघाचे पाठीराखे भरपूर आहेत. धरणा संघ सुपत्रीमध्ये गेलाय. त्यांचे पाठीराखे भरपूर आलेत. त्यानंतर आपण पाहिलं सुपर 6 ची लढत पाहायला मिळाली. दानसर संघ त्यांचेही पाठीराखे भरपूर संख्येने आलेत. यानंतर होणारी लढत खरं तर बामण डोंगरी विरुद्ध नेरे या 2 संघांना देखील इन्व्हाइट केलं जातं की टॉस साठी आपण उपस्थिती दाखवायची आहे. यानंतर ती लढत होणार आहे. प्रथम गरज चांगला बॉल सागर पाटीसाठी 1 रन्स तर कंप्लीट केली. पहिला बॉलवरती त्यानं षटकारानं अकाउंट ओपन केलं. कुठल्याही प्रकारची घाई करत नाहीये. त्यांना माहिती आहे की ग्राउंडवरती टिकणं किती महत्वाचं आहे. कारण कधी कधी काय होतं की एक डाव घेण्याच्या प्रयत्नामध्ये रिक्स उडवतात आणि ती रिक्स 100% संघाला भारी पडते. कारण बऱ्याचदा आपण पाहिले क्रिकेट खेळाडू रनआउट होताना पाहिलेत परंतु मयूरनं शांततेनं संयमानं क्रिकेट खेळलंय. आम्ही नेहमी सांगतो ना की क्रिकेट खेळताना डोक्यावरती बर्फ असलं पाहिजे. कारण डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाही आणि भाषा गोड असेल तर माणसं तुटत नाहीये. शेवटचा अंतिम बॉल. चांगला चेंडू. पुन्हा एकदा या षटकामध्ये रोहिंजन ब संघाने कमबॅक केलाय. प्रथम गरजचं कौतुक करेल कारण सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाली. या ओव्हरमध्ये धावा आल्या केवळ 3 आणि अशा प्रकारे 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा संख्या तुम्ही पाहतायत 38 रन. लॉस ऑफ 1 विकेट. तर इथे मान्यवरांचं आगमन झालेलं आहे. हिंद केसरी बैलाचे मालक सन्मान्य शिवाजी शेठ पाटील पडलेगाव आणि सुंदर बैलाचे मालक सचिन शेठ गोंधली धानसर आणि त्यांचे समवेत संकेत गोंधली यांचं इथे आगमन झालेलं आहे. यावं आपण व्यासपीठावर तुमचं श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेत आम्ही मनपूर्वक स्वागत करत आहोत. यानंतरची लढत असणार आहे ती निश्चित स्वरूपात नेरे विपक्ष बामणडोंगरी दोन्ही क्रिकेट संघाच्या संघनायकांनी नाणेफेकीसाठी संपर्क साधावा. सन्माननीय आपण इथे पाहतो व्यासपीठावर ॲडव्होकेट सुरेश गव्हाणे साहेब उपस्थित आहेत आणि त्यांच्या वतीने स्पर्धेला 2 लाख रुपयाचं आर्थिक सहकार्य करण्यात आलेलं आहे. संत वचनाप्रमाणे की एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत देणाऱ्याने देत जावं घेणाऱ्याने घेत जावं बोले तैसे चाले त्याची वंदाबी पाऊले. ती वंदाबी पाऊले आपण गव्हाणे साहेबांच्या रूपाने पाहतो. त्याबद्दल आपलं उद्योजक रमेश शेठ मात्रे पिसारवे आणि माजी सरपंच संतोष शेठ मात्रे यांच्या वतीने आमचे प्रकाश शेठ मात्रे एकनाथ मात्रे यांच्या वतीने आपलं आम्ही स्वागत करतो. ओ टू कमेंट्री बॉक्स योगेश मडवी. टीम टोटल आपण पाहिली धावपळकावरती धावा लागलेत. स्कोर बोर्डवरती आपण पाहतो 3 षटकामध्ये 38 धावा. खरं तर सेकंड स्पेल आपण पाहिलं ज्या प्रकारे फेकलं. प्रथम घरातनं पहिला स्पेलमध्ये त्यानं 16 धावांची लयलूट केली परंतु सेकंड स्पेल जेव्हा त्यानं फेकलं केवळ त्यानं 3च धावा दिल्या. 2 ओव्हरमध्ये त्यानं 19 धावा खर्च केल्या. तर आता ओव्हर नंबर 4 साठी गोलंदाज तयार झाले. बॉलिंग ट्रॅकवरती आशिष पाटील या संघाचा मेन गोलंदाज आहे. खरं तर सातत्यानं आशिष पाटील एक चांगला क्रिकेट खेळाडू आहे परंतु आता समोर तेवढाच बलाढ्य खेळाडू तुम्ही पाहतायत. खरं तर नॉस्ट्राइक एंड वरती मयूर वाघमारे आणि सेकंडला सागर पाटील ज्यांना आपल्या डाबाला सुरुवात करताना षटकार टोकत सुरुवात केली. तो सागर पाटील सेकंड वरती धावा आपण पाहिल्या त्याने 2 चेंडूमध्ये 7 केलेत. तर दुसरीकडे आपण पाहिलं तर मयूर खेळतोय. शपलून करण्याचा प्रयत्न अगदी ऑप्शनच्या बाहेर गेले. ऑन साइडला चेंडू फ्लिक करायचं होतं परंतु चेंडू पडले तर वेगानं फलंदाजाला बीट करतो. डॉट बॉलची समाप्ती.
दोन्ही संघांचं स्वप्न या स्पर्धेतल्या अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याचं, दोन्ही संघांचं स्वप्न की या चमचमत्या ट्रॉफीला उचलण्याचं, क्रिस्टल ट्रॉफी जी जवळजवळ 24 ते 25 किलोची पहिल्या क्रमांकाची ट्रॉफी आज कोण आपल्या घरी घेऊन जाणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज रात्री या ठिकाणी दिली जातील. गोलंदाज तयार, आशिष पाटील पुन्हा एकदा, पुन्हा तोच प्रयत्न, पुन्हा खोलात टाकलाय यॉर्कर बॉल. खरं तर क्रिकेटचं ब्रह्मास्त्र आणि त्याचा वापर केला जातोय आशिष पाटीलच्या माध्यमातून. सध्या तरी टीमची टोटल थांबली आहे. पहिल्या 2 ओव्हरमध्ये 35 आल्या, तिसऱ्या ओव्हरमध्ये फक्त 3 धावा आल्या आणि आता चौथ्या ओव्हरमध्ये 2 चेंडू डॉट. कान मंत्र दिलाय मयूर वाघमारेनं, कारण त्याला जास्तीत जास्त स्ट्राईक हवी आहे. कारण आतापर्यंत त्यानं 23 धावेची खेळी मैदानावरती साकारली आहे. तो मयूर वाघमारे नॉस्ट्राईक एंड कडे स्ट्राईक घेण्यासाठी तडफोडतोय, परंतु दुसरीकडे सागर पाटील ज्याने धावाला षटकारानं सुरुवात केली, असं वाटलं की आता सागर आक्रमक होणार, परंतु तोपर्यंत आशिष पाटीलने त्याला शांत केलंय. लाईन सध्या पडल्यानंतर लेक्शमच्या बाहेर चुकीची होती, पंचांनी सांगितलं, व्हाईट बॉलचा इशारा केलाय. अतिरिक्त रन्स त्या ठिकाणी वाटतायत. टीमची टोटल सध्या आपण पाहिली तर धावा फलकावरती 39 धावा. गोलंदाज आपण पाहतोय सध्या आशिष पाटील, 2 चेंडू त्यांना फेकलेत. चला यानंतर मामन डोंगरी संघ, कॅप्टन आणि नेरे संघ आपण उपस्थित राहायचंय. बॉल चांगला आहे, चाललाय पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेट. मिड विकेटला एक सिंगल भेटली, त्यानंतर सिंगल घेऊन स्ट्राईक रोटेट केली, फक्त स्ट्राईक दिली मयूरला. धावसंख्या आता सध्या 40 वरती पोहोचली आहे. सुरुवातीला असं वाटलं की धावांचा उच्चांक पाहायला मिळेल, परंतु रोहिंजन संघाची गोलंदाजी त्यांची ताकद मानली जाते, परंतु पहिल्या सुरुवातीला ती ताकद थोडीशी कमजोर पडली. परंतु सेकंड स्पेल करताना प्रथम घरातनं कमबॅक करून दिलं. आशिष पाटीलने चांगली गोलंदाजी केली आहे. आतापर्यंत त्यानं 3 चेंडू फेकलेत तर केवळ 2च धाबा खर्च केल्यात. मयूर वाघमारे सेकंड मध्ये बॅट्समन, 23 वरती तो खेळतोय. फटका छान आहे, पुन्हा एकदा टायमिंग, ताकद. बॉल सीमारेखाच्या जवळ गेलाय आणि जबरदस्त सीमारेखा बाहेर, षटकार. चुकीला माफी नाही. खरं तर आशिष पाटीलनं फुल लेनचा चेंडू फेकला आणि त्यावरती फुल टॉस चेंडूवरती षटकार आलाय. कारण मयूर वाघमारे अशा बॉलला सोडत नसतो, थोडा शांत होता, परंतु आता त्याच्या बॅटमधून षटकार आलाय. 29 वरती तो खेळतो. टीमची टोटल 46 वरती पोहोचली. अद्याप 8 बॉलचा खेळ शिल्लक आहे. सध्या तरी आपण पहिला आशिष पाटीलचं षटक सुरू आहे. 4 चेंडू फेकलेत. पुन्हा वेगवान बॉल, लाईन चांगली होती, लाईन चांगली होती. आता मात्र योग्य टप्पा ठेवला आशिष पाटीलनं. पाहिलं की मयूर वाघमारे सध्या ऑनसाईट मध्ये जास्त मोठे फटके खेळतोय. ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू त्याने थोडा रिलीज केला, त्यानंतर डॉट बॉलची समाप्ती झाली. आता शेवटचे अंतिम चेंडू शिल्लक राहिले. ओव्हरमध्ये धावसंख्यावरती आपण पाहिजे नजर टाकली तर एक गडीबाद 42 धावेची पार्टनरशिप पाहायला मिळते मयूर वाघमारे आणि सागर पाटील या 2 बॅट्समन मध्ये. पुन्हा एक सिंगल घेण्याच्या नादात सागर पाटीलची विकेट, रन आउट. बॅट्समन बाद. 4 षटकांचा खेळ समाप्त. 2 गडी बाद 46. चला यानंतर नाणेफेक केली संपन्न होणार आहे. जेएसबी 11 जानुमान नेरे विपक्ष जंजीर ग्रुप जीवदानी बामणनगरी क्रिकेट संघाच्या संघनायकाने नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा आहे. नाणेफेक केली जाणार आहे. सन्माननीय ॲडव्होकेट सुरेश गव्हाणे साहेब यांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. या गव्हाणे साहेब यावं आपण आपल्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. निश्चित स्वरूपात श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेसाठी त्यांच्या वतीने प्रथम क्रमांकाचं कॅश प्राइज सुपूर्द इथे स्पॉन्सरशिप करण्यात आलेलं आहे. गव्हाणे साहेब खऱ्या अर्थाने नेहमीच आमच्या ऑर्गनायझर संतोष शेठ म्हात्रे, माजी सरपंच पिसारवे आणि उद्योजक रमेश शेठ म्हात्रे यांचे खास ते जिवलग मित्र आहेत. आज आपण इथे आलेले आहात स्वर्गीय निरावंती संतोष म्हात्रे यांची अविस्मरणीय आठवण आणि या आठवणीचं निमंत्रण स्वीकारून आपण या स्पर्धेकरता आल्याबद्दल तुमचं पुन्हा एकदा आमच्या शिलेदारांच्या वतीने आम्ही आभार व्यक्त करतो. मान्यवरांचं आगमन इथे होत आहे. पनवेल महानगरपालिकेचे माजी स्थायी समिती सभापती, खारघर शहर भारतीय जनता पार्टीचे विद्यमान अध्यक्ष, विद्यमान नगरसेवक प्रवीणदादा पाटील खारघर आणि त्यांच्या संपूर्ण युवा वर्गाचं इथे आगमन झालेलं आहे. मनपूर्वक आपलं स्वागत आहे.
या गव्हाणे साहेब या आपल्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होईल. चला इथे चरपशेर माते साहेब माजी सरपंच पिसारबे टू व्हीलर बाईक त्याही सुद्धा पुरस्कृत केलेली आहे. गव्हाणे साहेबांच्या शुभ हस्ते ते नाणेफेक संपन्न होत आहे. एका बाजूला चला बामणनगरी क्रिकेट संघ जंजीर ग्रुप चला सामना सुरू करा पंच आपण. खेळ स्टार्ट. रंजन जयदुर्गा रंजन एकत्रित येऊ नका बघा. वेळेची पाबंदी प्रत्येकाला असणार आहे. ॲडव्होकेट इथे आमचे धनेश म्हात्रे यांना पाहतो. सामन्याकडे बोलणार आहोत योगेश मडवी यांच्याकडे आपण बोलूया. चला 4 षटकांचा खेळ समाप्त झाला. 46 धावा तुम्ही स्कोरवरती पाहतात. आता मात्र या मॅच मध्ये आपण पाहिलं तर शेवटचं अंतिम षटक आहे. एकीकडे 29 वरती खेळतो मयूर वाघमारे. पहिला बॉल त्याच्यासाठी शेवटच्या अंतिम ओव्हर मध्ये अगदी लेंथ लाईन गोलंदाजी त्याने केली आणि खरं तर डॉट बॉलची समाप्ती झाली. लेंथ खूप चांगली होती. पहिलं फलंदाजानं की फलंदाज ऑलरेडी पहिला शब्द झाले त्यानं खरं तर वाईट यॉर्करचा वापर केला. तरी ते ॲडव्होकेट सुदेश गव्हाणे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक संपन्न होत आहे. बघूया नाणेफेकीचा कल कोणत्या संघाच्या बाजूने लागतो. एक अ गट आणि एक ब गटातील लढत हा नाणेफेक जिंकलेली आहे. जंजीर ग्रुप जीवदानी बामणनगरी डिसाईड करायचे आहे. डिसाईड फलंदाजी करणं त्यांनी पसंत केलेलं आहे. यानंतर इथे सन्मान केला जाईल गव्हाणे साहेबांचा. योगेश खऱ्या अर्थाने निश्चित स्वरूपात एक चेंडू फेकल्यानंतर सन्मान आपण करूया. ओ टू योगेश मणिबी. तर नक्कीच पहिला चेंडू डॉट फुलटॉस चेंडू प्रहार केला. बॉल आला ऑन साईडला डीप मिड विकेट मध्ये बॉल क्षेत्ररक्षण होणार तोपर्यंत एक सिंगल वेगाने कंप्लीट केली. सिंगल बरोबर टीमची टोटल 47-47 धावसंख्या होती. मयूर खेळतोय एका बाजूला आपण पाहिलं 30 वरती 47 मधून 30 धावा मयूर वाघमारे मैदानाच्या आतमध्ये ठोकल्यात. कमबॅक चांगलं झालंय रोहिंजन संघाचं. खरं तर सुरुवातीला धावांची लयलूट झाली. यावेळेस लीडिंग एज विकेट मिळाली आहे. टेकन कॅश विकेट नंबर 3 मैदानाच्या बाहेर झालाय बॅट्समन भूषण वाघमारे. तर थँक्स डीजे मास्टर मान्यवरांचा सन्मानित केला जात आहे. आदरणीय सुदेश ॲडव्होकेट सुदेश गव्हाणे साहेब यांचा येतोची सन्मान माजी सरपंच संतोष म्हात्रे आणि उद्योजक रमेश म्हात्रे यांचं निमंत्रण स्वीकारून आपण इथे आलेलो आहात. वकील म्हटलं ना तर भारताच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ निश्चित स्वरूपात की संघर्षाचं नाव तू मनामनाचं ठाव तू जनाचं नेतृत्व तू जनसेवा करण्यासाठी तन मन धन अर्पिले तू मातीतल्या माणसाची कललेली जाण तू आणि माणसाला माणुसकीत ओळखणारी जात तू असं म्हटलं ना तर भारताच्या लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हटला तर वकील आणि आदरणीय ॲडव्होकेट सुदेश गव्हाणे साहेबांचा येतोची सन्मान स्पर्धा ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने इथे केला जात आहे आणि त्यांच्या वतीने स्पर्धेसाठी 2 लाख रुपयाचं देणगी स्वरूपामध्ये सहकार्य केल्याबद्दल पिसारबे ग्रामस्थांच्या वतीने गव्हाणे साहेब आपला आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि लगेचच बोलतो समर्थक कक्षमध्ये आणि त्यांच्या समवेत शार्दुल सूर्यवंशी साहेब आणि ॲडव्होकेट जयवंत बोपी साहेब या आपल्या येतोची सन्मानित केलं जाईल. चला शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ असताना प्रतीक पाडीचा वापर झालाय. चांगली गोलंदाजी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये सेट केलाय सरळ प्रेम वाघमारे एक सिंगल घेतली. शेवटचे षटक मैदानावरती ॲडव्होकेट सुदेश गव्हाणे साहेबांच्या वतीने 2 लाख रुपयाचा धनादेश इथे स्पर्धेला इथे सुपूर्द केला जात आहे. ॲडव्होकेट धनेश म्हात्रे यांना पाहतो आमचे शैलेश म्हात्रे आहेत त्यांच्या त्याचबरोबर आमचे गोरक्षनाथ म्हात्रे यांच्याकडे ते सुपूर्द केले त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. शार्दुल सूर्यवंशी साहेब आणि ॲडव्होकेट जयवंत बोपी साहेबांचा सन्मान केला जाईल. ओ टू कमेंट्री बॉक्स. शेवटचे 2 बॉल शिल्लक राहिलेत. मयूरसाठी बॉल प्रयत्न करतोय मयूर परंतु रोहिंजन संघाच्या गोलंदाचं कौतुक यासाठी करेल की सुरुवातीला धावांची लयलूट केली. 12 बॉलमध्ये 35 धावा त्यानं खर्च केल्या. त्यानंतर बघा ना सामन्याचं चित्र आता त्यानंतर आपण पाहिलं तर जबरजबल 17 चेंडू फेकलेले. 17 चेंडू मध्ये फक्त 13 धावा आल्या. काय कमबॅक आहे. शेवटचा बॉल प्रहार बॉलला फेकून देतोय मिड विकेट सीमारेखाच्या बाहेर. षटकार आणि षटकारानं कंप्लीट झालं पहिलं सत्र. 54 धावा 36 धावेची खेळी मैदानाच्या आतमध्ये मयूर वाघमारेने साकारली आणि ती मच्छी टोटल झाली ती 54 धावा. 55 धावेचं टार्गेट जय दुर्गा माता रोहिंजन ब संघासमोर. सन्माननीय अरुण म्हात्रे यांच्या शुभ हस्ते मान्यवरांचा सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर
इथे सन्माननीय ॲडव्होकेट सुदेश गव्हाणे साहेबांच्या शुभ हस्ते पिसारबे गावातील स्पोर्ट्स क्षेत्रात ज्यांनी योगदान दिलेलं आहे, युवा स्पोर्ट्स खऱ्या अर्थाने मध्ये सहभागी असणारे तुशांत नंदू मात्रे स्कॅटिंगमध्ये ते कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्यामध्ये ते प्रतिनिधित्व करतात स्कॅटिंग स्पर्धेत. त्यानंतर या रुद्रा पाटील कुस्ती क्षेत्रात अग्रेसर आहेत आणि आयुष पाटील या त्रिवेणी युवा खऱ्या अर्थाने वर्गाचा इथे सन्मान केला जाणार आहे. गुरुनाथ भोईर शांततेचे प्रतीक तुर्बे या गुरुनाथ दादा या आपला सन्मानित केला जाईल. गुरुनाथ भोईर, नरेश भोईर मुरबी ऑलराऊंडर खिलाडी त्यांचं आगमन झालेलं आहे. तुमचंही स्वागत आहे. चला ही लहान मुलांची नावं आपण इथे अनाउन्समेंट केलेले आहेत बघा. ज्यांनी महाराष्ट्र राज्य स्केटिंग स्पर्धेचं प्रतिनिधित्व करणारे युवा वर्ग तुशांत नंदू म्हात्रे पिसारबे गावातील युवा या स्पोर्ट्स खऱ्या अर्थाने आपण पाहतो त्यांनी महाराष्ट्र राज्यामध्ये स्केटिंग स्पर्धेत आपल्या जिल्ह्याचं खऱ्या अर्थाने नेतृत्व करतो. चला यानंतर स्पीडअप करायचे क्षेत्ररक्षण रचना सन्मान्य ॲडव्होकेट सुदेश गव्हाणे साहेबांना मी ते आमंत्रित करतो. महाराष्ट्र राज्य स्केटिंग स्पर्धेत रायगड जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करणारे याच गावचे सुपुत्र तुशांत नंदू म्हात्रे यांचा आपण इथे गौरव करावं. तुशांतचा सन्मान इथे केला जात आहे. स्केटिंग स्पर्धेत अग्रेसर आहेत की काजव्याप्रमाणे चमकण्यापेक्षा दीपस्तंभासारखे अखंड तेवत राहू स्केटिंग स्पर्धेला स्पोर्ट्स स्पर्धेला खऱ्या अर्थाने आणि त्याचा यथोचित गौरव इथे मात्र आमचे आदरणीय ॲडव्होकेट सुदेश गव्हाणे साहेबांच्या शुभ हस्ते इथे केला जात आहे. यानंतर लाल मातीला खेळाला प्राधान्य देणारे आपण इथे पाहतो रुद्रा जे डी पाटील. बघा रुद्रा पाटील जे डी पाटील यांचे सुपुत्र आहेत. 68 वयोगटातील युवा कुमार गटामध्ये कुस्ती स्पर्धेत जिल्ह्याचं नेतृत्व करणारे रुद्रा पाटील यांचाही आपण गव्हाणे साहेब सन्मान करावं. लाल माती खऱ्या अर्थाने की या लाल मातीच्या मातीसाठी जगावं आणि मातीसाठी मरावं. इथली माती लय थोर तिला कसं विसरावं. लाल मातीच्या खेळाला प्राधान्य देणारे बघा. चला देवल संघ बिल्डिंग लावून घ्या आपण. बिल्डिंग लावून घ्या. रोंजन संघ आपण सलामी जोडी मैदानात मध्ये पाठवून द्या. सन्माननीय रमेश शेठ माते साहेब उद्योजक यांच्या वतीने रुद्रा तुझ्यासाठी 1000 रुपयाचं बक्षीस आणि त्यानंतरचा सन्मान असेल आयुष पाटील. आयुष्याचे आयुष पाटील कुस्ती स्पर्धेत प्रतिनिधित्व करणारे त्याचाही सन्मानित केला जाईल. गव्हाणे साहेब आपण त्याचा सन्मान करावा आणि बोलतो समालोचन कक्षमध्ये आमचे मित्र योगेश मडबी मॅन फ्रॉम सिद्धी करवल यांच्याकडे. थँक्यू सो मच. चला या ठिकाणी 55 धाब्याचं टार्गेट. थँक्यू सो मच महागुरु. खरं तर महाराष्ट्राचे ताकदीचे निवेदक म्हणून ज्यांना मानलं जाते कॉम्प्युटर चालतं फिरतं कॉम्प्युटर म्हणजे महागुरु डबल हिंद केसरी. मित्रांनो जसा बैलगाडा शर्यतीमध्ये दशम हिंद केसरी बकासूर तसे आमचे ताकदीचे निवेदक डबल हिंद केसरी महागुरु. तर या ठिकाणी सेकंड सत्रामध्ये आपण बोलणार आहोत. 55 धाबा कशा प्रकारे चेस केल्या जातील याचं दावतवर्ण ऐकण्यासाठी मायक्रोफोनवरती तुर्भे गावचा एक गोड आवाज साई पाटील यांचा. थँक्यू योगेश मडवी. आणि ह्या अगोदर आपण आवाज ऐकला होता रायगडची बुलंद तोप आमचे मॅक्सर मच्छिंद्र पाटील यांचा आवाज आपण ऐकला. तर वळणार आहोत मॅचच्या दिशेनं. खरं तर फायटिंग टोटल मैदानाच्या आतमध्ये उभारलंय. ते बॅटिंग करत असताना देवत या संघानं आणि त्यांच्या विरोधात आता जय दुर्गामाता रोहिंजन संघ प्रियांशी 11 टायगर 11 देवत संघ आपण पाहतो. टॉस जिंकला आणि प्रथमतः ते बॅटिंग करतो. ते 54 बनवल्यात आणि 55चं टार्गेट 5 षटकामध्ये कंप्लीट करायचं आहे. सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये प्रतीक पाटील आणि साथीनं प्रणव पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळतो. आणि पहिलं षटक अगदी नेहमीच आपण पाहतोय रायगड ठाणे मॅच असली तरी देखील सातत्यानं जो प्रतिनिधित्व करताना आपल्याला गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतो तो मयूर वाघमारे गोलंदाजी ट्रॅकवरती. पहिल्या सत्रामध्ये 38 मिनिटाचा अवधी संपलाय. तर ह्या सत्रामध्ये तेवढा वेळ चालणार नाही याची दक्षता घ्या. खरं तर टाइम अलर्ट आपण करतो परंतु पॅनलाइज केलं नाही कोणत्या संघाला. त्या कारणास्तव हा उशीर होतो. बरेचसे मान्यवर येतात त्या कारणास्तव आधेमध्ये देखील वेळ जातो. परंतु चला आता फारसा विलंब करू नका. तर आता प्रत्येक खेळाडूला सूचना आपण सहकार्य करायचं आहे. जितका विलंब आपण कराल तेवढाच विलंब आपल्याला पुढे होणार आहे.
कारण की यानंतर देखील आपण पाहतोय सेमीफायनल मेगा फायनल असे बरेचसे सामने आपल्याला कव्हर करायचे आहेत. ना बॅक टू क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये सलामी जोडी. लक्ष गाठायचं आहे ते तब्बल 55 धावसंख्येचं 54 धावा धावपळकावरती आपण पाहतोय 5 षटकानंतर 55चं लक्ष गाठण्यासाठी सलामी जोडी. पहिला चेंडू सॉफ्ट हँडनं ड्राईव्ह आपण पाहतोय ऑन साईडला. क्षेत्ररक्षक डीप मध्ये तैनात आहे. मिड ऑन मध्ये क्षेत्ररक्षक नव्हता याचं कारण की डीप लॉंग ऑन मध्ये क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. P1चं हे पहिलं षटक मयूर वाघमारेचा वापर सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटिंग खूप सुरेख राहिली. शेवटपर्यंत त्यानं लढाई केली आणि अंततः एक फायटिंग टोटल त्यानं उभारलंय. मयूरची 2 षटकं ह्या मॅचमध्ये भरपूर काही सांगून जातील. राईट मोर द विकेटनं पुढील चेंडू अगदी बॅटच्या स्टिकरवरती हा बॉल आला होता. डीपमध्ये ऑन साईडला दोन्ही क्षेत्ररक्षक बॅकअपला आपल्याला पाहायला मिळत आहेत. ही व्यूहरचना खरं तर ज्या पद्धतीनं खेळ करतायत ते पाहता त्यांचा टास्क ओळखून खरं तर ही क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना करण्यात आली आहे ती मयूरच्या माध्यमातून. एक नामांकित गोलंदाज नेहमीच शहरी विभागातनं ह्या गोलंदाजाला खेळताना आपण पाहतोय. ग्रामीणचं क्रिकेट तर त्यानं गाजवलंय परंतु नेहमीच मोठमोठ्या स्तरावरती अगदी आघाती देशामध्ये जाऊन देखील आपल्या विभागाचं नाव ज्यानं रोशन केलंय तोच गोलंदाज. इथे फटका उडवण्याचा प्रयत्न. फटका फसला आणि मिडॉपच्या हातामध्ये हा जाऊन झेल विसावलाय आणि या मॅचची गोल्डन विकेट प्रतीक पाटील बॅक टू द डगआउट आणि पहिलं यश मयूरला. थँक्यू डीजे. खरं तर नावाला साजेसं कार्य ह्या मॅचमध्ये देखील आतापर्यंत मयूर वाघमारेच्या माध्यमातून आपण पाहतोय. बॅटिंगमध्ये नोट आऊट त्यानं महत्त्वपूर्ण खेळ केला आणि आता गोलंदाजीमध्ये देखील पहिले यश त्यानं संपादन केलंय. नवीन फलंदाज विक्रम पाटील मैदानाच्या आतमध्ये. या संघाची भरवशाची जोडी आता आपल्याला मैदानात पाहायला मिळते. प्रणव आणि विक्रम. पाटील बंधूंचं राज ह्या संघामध्ये आपण पाहतोय परंतु आज पाटीलगिरी हा संघ गाजवेल का हे पाहावं लागेल. गोलंदाजी ट्रॅकवरती अगदी रिदमिक त्याचा गोलंदाजी ॲक्शन त्यानंतर रिलीज ऑफ डिलिव्हरी फॉलो थ्रू ह्या साऱ्या काही गोष्टी अप्रतिम आपल्याला पाहायला मिळत आहेत. नारायण शेठ म्हात्रे यांचं देखील शुभ आगमन आपण पाहू शकाल. ते आचारी मंडळामध्ये त्यांचं देखील योगदान राहिलं होतं मागील काही रात्रीमध्ये. पुढे सरसावत खेळण्याचा प्रयत्न एज अँड टेकन. विकेट डाऊन. सलग 2 चेंडू आणि 2 विकेट कंप्लीट करत असताना विक्रम पाटील आल्या पावली मैदानाच्या बाहेर शून्याचा चष्मा परिधान करून मात्र तो परतलाय. 2 या आकड्यावरती हा दुसरा धक्का. सलग 2 चेंडू आणि 2 विकेट हॅट्रिकच्या उंबरट्यावरती. आतापर्यंत ह्या स्पर्धेचा जर विचार केला तर तब्बल 6 विकेट हॅट्रिक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलेत. एक नामांकित स्पर्धा श्रद्धांजली चषक 2025 हे पर्व आणि ते पर्व सफल करण्यासाठी अनेकांचं योगदान आपण पाहतोय. नवीन फलंदाज प्रथम घरत मैदानाच्या आतमध्ये इनाईट क्रमांक 4 वरती आपण पाहतोय. महत्वाचे दोन्ही फलंदाज माघारी पाठवण्याचं काम मयूरनं केलंय. आता अगदी तक धरून मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागेल. सोबत डावाला पुढे न्यावं लागेल. सॉफ्ट हँडनं प्लेसमेंट आपण पाहतो ऑन साईडला. डीपमध्ये मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑन मध्ये आपण पाहतोय. आणि ज्या प्रकारची व्यूहरचना आहे अगदी त्याच प्रकारचे चेंडू हाताळत असताना सध्याच्या घडीला मयूरला आपण पाहतोय. पॉवर प्लेमध्ये कशी गोलंदाजी करायची याचं उदाहरण तो सध्याच्या घडीला सेट करत असताना खरं तर कालची रात्र त्याची नव्हती. त्या कारणास्तव आपण ठाणे रायगडमध्ये पाहिलं गोलंदाजी हवी तशी त्याची झाली नाही आणि त्याचा मार खरं तर रायगड संघाला बसला आणि संघानं सामना गमावला. इथे देखील रक्षात्मक पद्धतीनं हा बॉल फेस करण्याचा प्रयत्न. कारण की रंजन संघाच्या फलंदाजांना देखील माहीत आहे मयूरच्या अगेन्स्ट जर डिफेन्सिव्ह क्रिकेट खेळलं आणि उर्वरित गोलंदाजांना टार्गेट केलं तर या मॅचमध्ये आपला संघ विजय होऊ शकतो. ही रणनीती आता सध्याच्या घडीला. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावपलकावरती फक्त 4 आणि गडी बाद झालेत ते 2. इक्वेशन गाठायचं होतं 30 बॉलमध्ये 55चं आणि पहिल्या षटकात धावाल्या त्या 4. उर्वरित येणारे 24 चेंडू आणि गरज असेल ती आता 51 धावसंख्येची.
थँक्यू. सागर पाटील षटक क्रमांक दुसरं. P2चं हे षटक महत्वाचं असेल, कारण की P1 मध्ये पूर्णतः वर्चस्व गोलंदाजचं आपण पाहिलं, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आता कुठे का होईना कमबॅक करावं लागेल जय दुर्गा माता रोहिंजन टीमला. सागरवरती विश्वास टीम देवतचा आपण पाहतोय. आज खरं तर दमदार खेळ प्रत्येक संघानं करण्याचा प्रयत्न केला. सन्माननीय सुदेजी गव्हाणे साहेब ज्यांची उपस्थिती आपण पाहिली होती, ज्यांच्या माध्यमातून ह्या स्पर्धेसाठी तब्बल 2 लाख रुपयाची धनराशी प्राप्त झाली आहे, त्यांचे मनापासून आपण आभार व्यक्त करूया. आणि या स्पर्धेचा आता सध्याच्या घडीला ते निरोप घेत असताना ते आपण आलात आणि आपण केलेल्या योगदानाबद्दल आमच्या आयोजनकर्त्यांच्या वतीनं आपले लाख लाख आभार. फटका तर चांगला आहे, ऑन साईडला अगदी ताकदीच्या माध्यमातून चेंडू टर्न केलाय. फक्त मिळेल सिंगल. दुसऱ्या धावेसाठी धाडस दोन्ही फलंदाज करू शकले नाहीत, कारण की सुरुवातीलाच विकेट गमावलेत. त्या कारणास्तव इथे रिस्क घेऊ शकत नाहीत. तर इथे मैत्री प्रिंटिंगचे ओनर आदरणीय जयेश भुईर तनुज मजकूर यांचं इथे आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं स्वागत आहे. प्रियांशी टायगर 11 देवत टीम मैदानाच्या आतमध्ये लढाई करतोय. त्यांच्यासमोर आव्हान असेल ते जय दुर्गा माता रोहिंजनचं. स्ट्रायकिंग एंडला प्रथम आणि प्रणव या जोडीवरती आता भरपूर काही दारोमदार असेल. आडवा बॅटनं खेचायचं होतं, व्यवस्थित चेंडू बॅटवरती मिडल होताना पाहायला मिळत नाही. या जयदत्त भोईर यांचं शुभ आगमन आपण पाहतो. मैत्री प्रिंटर्सचे सर्वे सर्वा त्यांचं देखील सहर्ष स्वागत. परंतु मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत शांत क्रिकेट रोहिंजन संघाकडनं पाहतोय, परंतु कधी एकदा आक्रमकतेनं फटके त्याच्या बॅटमधून येतील प्रेक्षकांसाठी अगदी ही पर्वणी कधी पाहायला मिळेल याचा अपेक्षा आपण पाहतोय. कारण की रोहिंजन गाव म्हटलं तर अगदी नजदीकचा गाव आणि त्या कारणास्तव बरेचसे प्रेक्षक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या हंगामामध्ये ह्या संघाचा खेळ देखील चांगला राहिलाय. समोरच्या दिशेला उडवला बॉल, क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी त्याच्या आवाक्याच्या बाहेर, त्याला बीट करून चेंडू सीमारेषा पार. पंचांच्या इशाऱ्याची प्रतीक्षा. यस, इट इज अ चौकार. आणि ह्या 4च्या मदतीनं मात्र आता धावसंख्या दुहेरी अंकात अंततः पाहायला मिळेल आणि धावा आपल्याला पाहायला मिळतात त्या 10 धावा. यस, चेक करण्यात येईल. या तिसरे पंच. सीमारेषेच्या बाहेर चेंडू लँड झालाय की आतमध्ये पाहावं लागेल. बाउंड्री. यस, चौकार. एक मिनिट थांबा. आमचे पंच पुन्हा त्या ठिकाणी रिचेक करतायत, कारण की एक डिसिजन महत्वाचा आहे. जे जावेद फरीद सर आहेत त्या ठिकाणी थोडासा वेळ घेतला जातो कंट्रोल रूम मध्ये. tenniscricket.in ही वाहिनी आपण पाहतो कार्यरत आहे आणि त्या वाहिनी अंतर्गत ह्या साऱ्या काही हालचाली ज्या आहेत त्या कॅमेरामध्ये कैद करण्यात आल्यात. आणि आमच्या आता जावेद फरीद सर जे तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत आहेत ते सध्याच्या घडीला चेक करतायत की एक्झॅक्टली सीमारेषेच्या बाहेर चेंडू डायरेक्ट लँड झालाय की एका टप्प्यावरती सीमारेषेच्या पार गेलाय, त्यासाठी आता पाहणी चालू आहे. यस, बाहेरून कोणी आवाज द्यायचा नाही. दोन्ही संघाच्या चाहत्यांना विनंती, कारण की पारदर्शकता या स्पर्धेचा मुख्य घटक आपण पाहतोय. कोणत्याही संघावरती अन्याय होणार नाही या हेतूनं आता सध्याच्या घडीला रीचेकिंग आपण पाहतोय. एक्झॅक्टली काय घडलंय त्या गोष्टी आपण पाहतोय. आमचे 12वे प्रतिनिधी आपण देखील चेअरवरती आसनस्थ व्हायचं आहे. आमचे पंच योग्य तो डिसिजन तुमच्यापर्यंत पोहोचवतील. चांगली स्पर्धा आहे, एक लोकोत्तर स्पर्धा आपण पाहतोय. अगदी यशाची उंच शिखरं गाठणारी ही स्पर्धा, जी चर्चा प्रेक्षकांची ह्या स्पर्धेची रंगली होती आणि ती स्पर्धा आता अंतिम क्षणामध्ये येऊन ठेवली आहे. कारण की इथनं आज नक्कीच आपल्या समोर कोणता संघ चॅम्पियन, कोणता रनरअप आणि कोणता खेळाडू मालिकावीरचा मानकरी होईल. यस, एका टप्प्यावरती चेंडू सीमारेषा पार गेलाय म्हणजे हा चौकार फलंदाजाच्या बॅटमधनं आपण पाहतो. 10 धावा धावपळकावरती. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. सुरुवातीला सिंगलनं मात्र या षटकामध्ये सुरुवात केली आणि त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती हा तडाखेबंद चौकार आलाय तो प्रणवच्या बॅटमधनं. इथे देखील लेग ग्लान्स करत असताना दी बॉटम हँडचा वापर करण्यात आला होता, परंतु शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला तिथे क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. चेंडू फील्ड होईल तोपर्यंत पुरेसा अवधी होता. धाव 1 कंप्लीट केली जाते. शांत डोक्यानं खेळ आतापर्यंत चालू आहे.
हे दोन फलंदाज जर शेवटपर्यंत राहिले तर मॅच फिनिश करू शकतात. ही ताकद ह्या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळते. आमचे गणेश यांचं देखील आगमन झालंय. गणेश म्हात्रे इलेक्ट्रिक कॉन्ट्रॅक्टर आपण पाहतोय, त्यांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आणि या स्पर्धेमध्ये खरं तर लाईट व्यवस्था आपण पाहतोय ज्यांच्या माध्यमातून करण्यात आली आहे, त्यांचं सातत्यानं आगमन आपण पाहतोय. सहर्ष स्वागत आणि त्यांचे आभार देखील. परंतु मॅच रंगली आहे. सुरुवातीचे दोन फलंदाज लवकर बाद झाल्यानंतर डाबाला सावरत असताना मैदानाच्या आतमध्ये प्रथम घरत आणि साथीनं ह्या संघाचा बॅकबॉन प्रणव पाटील आपल्याला पाहायला मिळतोय. इथे शॉर्ट पिच चेंडू फुल करायचा होता, फटका फसलाय. क्षेत्ररक्षक बॉल खाली, विकेट. यस, महत्वपूर्ण विकेट. या विकेटची आवश्यकता होती एका बाजूने देवत संघाला आणि ती विकेट कॅरी केली आहे सागर पाटीलनं. धक्का लागलाय तिसरा, पाठलाग करणाऱ्या जयदुर्गा रोहिंजनला. तर इथे श्रद्धांजली चषक क्रिकेट स्पर्धेचे ऑर्गनायझर शुभम म्हात्रे यांचं आगमन झालेलं आहे. शुभम, आपलं स्वागत आहे. नंदूदादा म्हात्रे यांना पाहतो. आमचे अरुण आहेत, अरुणदादा म्हात्रे. मुकेश म्हात्रे आहेत, पिसारवे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच. प्रकाशन म्हात्रे क्रिकेटचा आनंद घेतात आणि त्यांच्या समवेत महाराष्ट्र राज्य एस.टी. महामंडळामध्ये गेली 35 वर्षे कार्यरत असणारे सेवानिवृत्त अधिकारी आणि उत्कृष्ट क्रिकेट समालोचक कालुंद्रे सुरेश शिंदे साहेब क्रिकेटचा आनंद घेतात. तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. नवीन फलंदाज जितेश पाटील मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ संपला आणि धावा धावपळकावरती फक्त 12 धावा आपल्याला पाहायला मिळतात. उरलेलं समीकरण येणारे 18 चेंडू आणि गरज आहे ती 43 धावसंख्येची. मॅच अजून संपली नाही. या मॅचमध्ये जिवंतपणा आहे, परंतु एखाद्या खेळाडूला जिम्मेदारीपूर्वक खेळ ह्या मैदानाच्या आतमध्ये करावा लागेल. 12 धावा धावपळकावरती 18 चेंडू आणि 43ची गरज आहे. इक्वेशन ह्या अगोदर देखील सांगण्यात आलं होतं. जरूर मी जेव्हा जेव्हा गरज भासेल तेव्हा तेव्हा हे इक्वेशन जरूर सांगण्याचा प्रयत्न करू. इथे फटका तर चांगला आहे, परंतु अलॉंग द कार्पेट हा चेंडू गरंगळत जाईल. तो ऑन साईडला जिथे क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतात. आतापर्यंत 2 पॉवर सर्कलची षटकं पाहिली जिथे क्षेत्ररक्षणावरती प्रतिबंध होतं, परंतु त्या षटकामध्ये देखील अप्रतिम गोलंदाजी, दिशा आणि टप्प्यावरती अचूक नियंत्रण मिळवून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आणि त्या कारणास्तव धावफलकावरती कमी धावसंख्या पाहायला मिळते. आणि आता क्षेत्ररक्षक विखुरलेला आहेत, त्या कारणास्तव आता मोठे फटके हवाई रूटनं मात्र खेळावे लागतील. मयूर वाघमारे मैदानाच्या आतमध्ये अप्रतिम गोलंदाजी करत असताना पुन्हा एकदा ऑन साईडला इथे खेचण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. खास करून ग्रामीण टेनिस विश्वामध्ये भरपूर खेळाडू जे जास्त करून ऑन साईडला खेळणं पसंत करतात. आपला स्ट्रॉंग झोन नक्कीच ते नेहमी दाखवतात ऑन साईडला आणि तोच प्रयत्न आता सध्याच्या घडीला रोहिंजन संघ करत असताना आघाडीचे जे तिन्ही फलंदाज ते बाद झाल्यानंतर आता खरं तर हा संघ अडचणीत सापडलाय. नेहमीच आपण टॉप ऑर्डरमध्ये योगदान पाहतो, विक्रम असेल, प्रतीक असेल, प्रणव या तिघांचं, परंतु ते तिघे बाद झालेत. आता ह्या मॅचला जर जिंकायचं असेल तर प्रथम आणि जितेश या जोडीला काहीसा कारनामा करावा लागेल, कमाल धमाल करावी लागेल. रोहिंजन संघाने सलग जर 3 षटकार ठोकले तर आमचे मित्र धीरज यांच्याकडनं तब्बल 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल. आमचे धीरज पाटील स्पर्धेचे उत्कृष्ट ऑर्गनायझर आहेत आणि क्रिकेटचे दर्दी चाहते आहेत. जेव्हा जेव्हा रोहिंजनचा कोणताही संघ खेळतो तेव्हा तेव्हा त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. मोस्ट वेलकम आपलं देखील. परंतु आता एक षटकारासाठी खरं तर परिश्रम करावा लागतो. अशा मोमेंटला 3 षटकार येणं सोपी गोष्ट नाही आहे, परंतु जेणेकरून ते 3 षटकार यावेत आणि या मॅचमध्ये वापसी रोहिंजन संघ करावा ही अपेक्षा आता त्यांचे चाहते देखील बाळगतायत. परंतु आता काय घडेल? एका बाजूनं रायगडचा वंडर बॉय आपण पाहतोय, गोलंदाजीमध्ये भरपूर चमकदार कामगिरी मयूरची आपण नेहमीच पाहिली आहे. खरं तर मागील 2-4 वर्षामध्ये ज्या पद्धतीनं त्यानं लौकिक केलंय आणि आज देखील त्याच प्रकारची गोलंदाजी या क्रीडांगणावरती आपल्याला पाहायला मिळते. इकॉनॉमिकल स्पेल, इथे झेलची संधी, परंतु झेल ड्रॉप एक झेल महत्वाचा आहे आणि ते मात्र संधी प्राप्त झाले फलंदाजाला, परंतु त्या संधीचं सोनं करावं लागेल. फक्त आणि फक्त 15 धावा. खरं तर ज्या प्रकारचा खेळ ह्या पूर्ण स्पर्धेमध्ये राहिला होता रोहिंजन संघाचा, परंतु ह्या मॅचमध्ये तशा पद्धतीची कामगिरी आता पाहायला मिळत नाही आहे. खरं तर एक चांगला संघ आहे, नेहमीच अनेक स्पर्धेमध्ये दमखम बॅटिंगमध्ये देखील त्यांचा आपण पाहतोय, परंतु आज त्यांच्या बॅटमधनं फटके पाहायला मिळत नाही, खास करून ह्या मॅचमध्ये.
महत्त्वपूर्ण लढाई आहे ह्या मॅचमध्ये, अपेक्षा होती. परंतु आज आतापर्यंत बॅकफुटला जयदुर्गा माता रोहिंजन संघ पाहायला मिळतोय. आमचे रोशन देखील आलेत, रोहिंजनचे ते देखील खेळ पाहत आहेत. तदनंतर आमचे विवेक यांना देखील आपण पाहू शकाल, परंतु आज नाराज आहेत. ज्या पद्धतीनं पहिल्या मॅचमध्ये दमखम आपण जयदुर्गा रोहिंजनचा पाहिला ते पाहता या मॅचमध्ये त्यांच्याकडनं जशी अपेक्षा होती त्या अपेक्षेलायक खेळ पाहायला मिळाला नाही. 12 चेंडू आणि गरज आता 39 धावसंख्येची. आतापर्यंत 3 षटकांचा खेळ कंप्लीट झाला आणि धावसंख्या धावफलकावरती फक्त आणि फक्त पाहायला मिळाली ती 16 धावा. मॅच संपली नाही. 12 मध्ये जर आपण विचार केला तर ऑन पेपर 39 धावा बनू शकतात, परंतु त्यासाठी दमखम दाखवावं लागेल. त्यासाठी एरियल रूटनं आता फटके दाखवावे लागतील. आपण नेहमी म्हणतो की कमी वेळेमध्ये जेव्हा आपल्याला दूरचा प्रवास करावा लागतो तेव्हा हवाई सफर आपण करतो आणि तशीच सफर आता करावी लागेल ती टीम रोहिंजनला देखील. तरी ती जयदुर्गा रोहिंजन क्रिकेट संघाने सामना जिंकला तर JD पाटील पिसारबे यांच्या वतीने 2000 रुपयाचा कॅश प्राइज असणार आहे. मान्यवरांचं इथे आगमन होत आहे. हिंद केसरी बैलाचे मालक शिवाजी शेठ पाटील पडलेगाव आणि सुंदर बैलाचे मालक सचिन शेठ गोंदली धानसर यांचं आगमन झालेलं आहे. या व्यासपीठावर आपलं उद्योजक रमेश शेठ म्हात्रे यांच्या वतीने आणि माजी सरपंच संतोष शेठ म्हात्रे यांच्या वतीने आपले स्वागत आहे. षटक क्रमांक यस ह्यानंतर नेक्स्ट मॅच नेरे आणि त्यांच्या विरोधात बामण डोंगरी. दोन्ही संघ आपण आमच्या मंचाच्या समोर यायचा आहे. दोन्ही संघांना विनंती आपण आमच्या मुख्य अतिथी कक्षाच्या समोर यायचा आहे. पहिला चेंडू आडव्या बॅटनं खेळायचं होतं, धाव घेण्याची इथे चेष्टा केली परंतु हा निर्णय अंगलाट आलाय आणि रनआउटच्या स्वरूपामध्ये मात्र फलंदाज प्रथम घरत बाद झालाय. धक्का लागलाय आणखीन एक रनआउटच्या स्वरूपामध्ये. हा 4था धक्का पाठलाग करणाऱ्या जयदुर्गा रोहिंजन. तर इथे रोहिंजन क्रिकेट संघाच्या फलंदाजांसाठी स्वर्ण संधी आहे. लागोपाठ 3 षटकारांसाठी गुरुनाथ भोईर तुर्बे यांच्या वतीने 3000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. कॅश प्राइज तर भरपूर लागले महागुरु. इथे देखील आमचे धीरज पाटील यांच्याकडनं देखील सलग 3 षटकारासाठी 3000 रुपये जमा आहेत, परंतु ते षटकार ठोकेल कोण हा मोठा प्रश्नचिन्ह. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आशिष पाटील दाखल झालाय. ह्या खेळाडूमध्ये देखील दमखम आहे, परंतु आज या मॅच मध्ये ते पाहायला मिळेल का. प्रहार तर केला, फटका फसलाय, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि झेल कंप्लीट केलाय. या झेलनं खेळ संपलाय. फलंदाज जितेशचा देखील. सोळा धावा धावपळकावरती. गरज अजूनही जर आपण विचार केला तर 38 धावसंख्येची, 39 धावसंख्येची. 12 मध्ये 39 ची गरज होती आणि सुरुवातीचे 2 चेंडू देखील सुरेख डिलेव्हर केलेत. आता समीकरण येणारे 10 चेंडू आणि गरज आहे ते 39 धावसंख्येची. 2 चेंडू आणि 2 सफलता. पहिली सफलता आपण पाहिली, सांघिक सफलता कंप्लीट केली होती शुभमनं, आणि दुसऱ्या जर सफलतेचा विचार केला तर वैयक्तिक नावावरती ही सफलता आपण पाहतोय. आतापर्यंत निम्मा संघ गारद झालाय आणि पल्ला गाठलाय फक्त 16 धावसंख्येचा. चला थोडासा वेगानं हा सामना कंप्लीट करायचा आहे. सूचना दैवत संघाला देखील. मॅच जरी महत्वाची असली तरी देखील मॅचचा रिदम हा महत्वाचा आहे. आमचे भरपूर क्रीडा रसिक सध्याच्या घडीला मॅच एन्जॉय करतात. इथे फटका चांगला आहे, बॅकफुटला जाऊन आपण पाहतो बॅकफुट स्ट्रोक, परंतु डीप मध्ये ज्या पद्धतीचं क्षेत्ररक्षण आहे ना त्या पद्धतीनं प्रत्येक गोलंदाज गोलंदाजी करताना पाहायला मिळाला. ही विशेषता खरं तर देवत क्रिकेट संघाची आपल्याला पाहायला मिळाली. बॅटिंगमध्ये फारसं मोठं लक्ष त्यांनी उभारलं नव्हतं, परंतु गोलंदाजी हे त्यांचं प्रमुख अस्त्र आहे. आणि खास करून जेव्हा 5 षटकांची मॅच आपण पाहतो ना, जिथे सेकंड स्पेलमध्ये देखील आपण मयूरला पाहतो, अशा मुवमेंटला खरं तर त्यांच्या विरोधात धावा बनवणं इतकं सोपं कार्य नाही. समोर उडवलाय अगदी स्क्रीनच्या दिशेनं, डाऊन दी ग्राउंड, एकाक्षणी ताकद दाखवत असताना आशिष पाटील, परंतु आशिष पाटील इतक्या मागे का हा प्रश्नचिन्ह आता प्रेक्षक वर्गाला देखील भेडसावतोय. ह्या अगोदर देखील मी म्हटलं होतं ह्या हंगामामध्ये अतिशय चांगल्या टच मध्ये हा फलंदाज आहे, परंतु तो तब्बल आलाय जवळजवळ 5व्या क्रमांकावरती की 6व्या क्रमांकावरती नक्कीच मैदानाच्या आतमध्ये आलाय. 6व्या क्रमांकावरती. यस, आमचे साथी गुणसंख्या लेखक जतीन गोंदली माहिती देत आहेत की 6व्या क्रमांकावरती आशिष पाटील आलाय आणि एका क्षणी त्याच्या बॅटमधनं षटकार पाहायला मिळतोय. मॅच अजून संपली नाही असं सांगणारा हा षटकार आशिष पाटीलच्या बॅटमधनं. सलग 3 षटकार आले तर रोख रक्कम 3000 रुपयाचा कॅश प्राइज धीरज पाटील आणि आमचे गुरुनाथजी भोईर यांच्या माध्यमातून असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती शुभम, त्याच्यासमोर आशिष साववान.
राईट ओव्हर द विकेटचा हा बॉल लॉप केलाय पुन्हा एकदा, परंतु एका टप्प्यावरती चेंडू फील्ड होईल. गुड क्रिकेट, अप्रतिम फिल्डिंग आणि तितकंच स्टँडर्ड दर्जाचा थ्रो आपण पाहतोय. कुठेही या मॅचमध्ये मी म्हणेन वापसी करण्याचा प्रयत्न दिला नाहीये देवत संघानं. खरं तर कंबर कसली होती ह्या मॅचमध्ये, तिन्ही डिपार्टमेंटमध्ये अचूकता त्यांची आपण पाहिली. इथे उडवलाय बॉल मिड विकेटला, क्षेत्ररक्षक पाहतोय आणि पाहतच राहील. त्याच्या डोळ्यासमोरून चेंडू सीमारेषा पार, बिग हिट, षटकार. तर जंजीर ग्रुपच्या वतीने बघा जयदुर्गा रोंदन क्रिकेट संघाच्या फलंदाजांना स्वर्ण संधी 3 षटकारांसाठी. जंजीर ग्रुप विनोद शेठ दवणे पिसारवे यांच्या वतीने 5,000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. कॅश प्राइज भरपूर आली आहे, परंतु मॅच मध्ये काय घडेल. या मॅच मध्ये ह्या षटकारानं वापसी करण्याचा प्रयत्न तर राहिलाय. सलग 2 चेंडू 2 विकेट आले होते, परंतु त्यानंतर 4 मध्ये धावा आल्या त्या 14 आणि आता इथनं समीकरण उरलंय शेवटचे 6 चेंडू आणि गरज आहे ती आता 25 धावसंख्येची. मॅच संपली नाही, 6 बॉल 25 धावा बनू शकतात आणि दमखम दाखवणारे फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. दोघांचा विचार केला, सुशांत पाटील 2 चेंडू 7 आणि आशिष पाटील 2 चेंडू 7, म्हणजे दोघांनी एक एक षटकार ठोकलाय. दोघांमध्ये क्षमता आहे, परंतु शेवटचे चेंडू आता 6 आणि 6 मध्ये 25 ची आवश्यकता असताना ही आवश्यकता कंप्लीट करण्यात येईल का. खरं तर हिरो पाडण्याची ही संधी, आणि संधी खरं तर प्रत्येकाला नेहमी मिळत नाही, परंतु ही संधी आता प्राप्त झाली आहे आशिष पाटील आणि त्याच्या साथीनं सुशांत पाटीलला. 6 चेंडू 25 धावसंख्येची आवश्यकता. भरपूर वेळ आतापर्यंत खर्च झालाय. आता विनंती, जास्त वेळ आपण खर्च करायचा नाही, फील्ड सेटअप करायचा लगेच. मयूरला देखील विनंती आहे, चला आपण फार विलंब करता. यानंतर सेमीफायनल, मेगा फायनल, अजूनही एक सामना सुपर 6 देखील बाकी आहे. नेक्स्ट मॅच मध्ये नेरे आणि त्यांच्या विरोधात जीवदानी बामण डोंगरी या 2 दिग्गज संघांना आपण पाहणार आहोत. परंतु सध्याची मॅच पुन्हा एकदा रंगली आहे. पुन्हा एकदा प्रेक्षक आता जागेवरती उभे राहिलेत, कारण की आता देखील या मॅच मध्ये काय घडेल हे सांगणं कठीण आहे. क्रिकेट खेळच असा आहे, इतकी अनिश्चितता या खेळामध्ये आपण पाहतोय. आपण नेहमी म्हणतो की सरडा जितक्या वेगानं रंग बदलतो ना, त्याहून वेगानं क्रिकेट रंग बदलताना आपल्याला पाहायला मिळतो. शेवटचे 6 चेंडू आणि गरज असेल ती आता 25 धावसंख्येची. आशिषमध्ये क्षमता आहे, नेहमीच स्वतःला त्यानं सिद्ध केलंय आणि त्या जोरावरती तो प्रसिद्ध झालाय आणि या मॅच मध्ये देखील तो कारनामा त्याचा पाहायला मिळेल का. विरोधात गोलंदाज आपल्याला शेवटचं षटक हाताळण्यासाठी ऋतिक वाघमारे आपल्याला पाहायला मिळतो. त्याला धावा डिफेंड करायच्या आहेत 25, कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम. 6 बॉल 25 ची गरज. पुढे सरसवलाय चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल, झेल कंप्लीट होईल का. ड्रॉप झालाय, झेल ड्रॉप झालाय आणि धावा देखील 2 पूर्ण केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न हा ना पाहतोय आपण, यस नो वेट असा कॉल पाहिला आणि अंततः 2 धावेवरती समाधान मानलं आशिष पाटीलनं आणि स्ट्राईक आपल्या खात्यामध्ये विश्वासानं त्यानं ठेवले. मॅच संपली नाही. मी म्हटलं होतं या खेळाडूमध्ये दमकम आहे. एखादा जर षटकार आला तर दडपण जितकं फलंदाजावरती आहे त्याहून अधिक दडपण गोलंदाजावरती देखील आपल्याला पाहायला मिळेल. प्रेशरमध्ये नेहमी चुका घडतात, परंतु या प्रेशरमध्ये एखादा खेळाडू बिखरतो तर एखादा खेळाडू निखरतो, परंतु इथनं कोणता खेळाडू निखरून पुढे येईल हे पाहावं लागेल. ऋतिकच्या अगेन्स्ट पहिल्या बॉलवरती 2 आल्यात, जास्तीचा वेळ खर्च करतायत, याची दक्षता घ्यायची टीम देवत. आपल्याला सातत्यानं सूचना आयोजनकर्त्यांच्या वतीने येतात की आपण फारसा वेळ खर्च करू नका. शेवटचे आता 5 चेंडू आणि गरज असेल ती 23 धावसंख्येची. 5-23चं समीकरण हे गणित खरं तर सोडवायचं आहे विजयासाठी. ते जयदुर्गा माता रोहिंजन टीमला एका बाजूनं ते गणित वाचवण्यासाठी लढत असताना प्रियांशी टायगर 11 देवत संघाला आपण पाहतोय. हा चेंडू उडवला बॉल, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहेत परंतु पुन्हा झेल कंप्लीट करू शकले नाहीत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर चालवलाय आणि इथे देखील 2 धावा. प्रत्येक बॉलवरती 2 धावा जरी आल्या तरी सामना जिंकू शकणार नाही रोंजन संघ, कारण की लक्ष मोठं आहे. आता बॉल पासून जर धावसंख्येचं अंतर पाहिलं तर षटकार आणि षटकारच ठोकावे लागतील, कारण की 6 बॉल 25चं समीकरण होतं. 2 बॉलमध्ये धावा 4 एकवटल्यात. आता उरलेले 4 चेंडू आणि गरज आहे ती 21 धावसंख्येची. 1-2 हिट. खरं तर जे प्रेक्षक ही स्पर्धा एन्जॉय करण्यासाठी आलेत ना, ज्यांना माहित आहे की सामना कोणीही जिंको, परंतु शेवटच्या बॉलपर्यंत सामना रंगायला हवा, त्यांना वाटत असेल की ह्या 2 बॉलवरती निदान 2 षटकार यायला हवेत आणि ते षटकार येतील का. राईट मोर द विकेटनं इथे तर प्रयत्न सफल झालाय गोलंदाजचा आणि या डॉट बॉलनं मात्र मॅचवरती विजयाचा शिक्कामोर्तब झालाय असं आपण म्हणू शकतो, कारण की समीकरण 3 चेंडू 21 ची गरज. चला आता जास्त वेळ घेऊ नका, कारण की विजयश्री जवळ देवत संघाच्या बाजूनं पाहतोय. काहीसा दैवी चमत्कार जर झाला तर मॅच मध्ये वापसी होऊ शकते, परंतु जी मेहनत आतापर्यंत टीम देवतनं दाखवली ते पाहता अशा प्रकारच्या चुक्या त्यांच्याकडनं घडतील असं तर वाटत नाही. या ऋतिक अप्रतिम गोलंदाजी. इथे एज लागल्या, चेंडू निघून चाललाय तो गली रिजनला, रिंगणाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. चेंडू होईल फील्ड.
यस, धीरजांनी पारितोषिक लावलं होतं, परंतु आज तसा खेळ पाहायला मिळाला नाही. काय हरकत नाही, हाडलक. एखादा दिवस आपण पाहतोय, एखाद्या संघाचा राहतो, परंतु आज रात्र आहे. नो बॉल आणि चेक करण्यात येईल. चला, लगेच तिसऱ्या पंचांकडे देखील रेफर झाले, तर आमचे तिसरे पंच त्या ठिकाणी चेक देखील करतील. चला, स्पीडअप करायचा आहे. भरपूर वेळ आपण खर्च केला आणि फिल्डिंग लावायची आहे. डिसिजन जो काही आहे तो येईल तुमच्यापर्यंत, परंतु आपण एकत्र येऊ नका. यस, इट इज अ फेअर डिलिव्हरी. चला, पॉपिंग ग्रीजच्या व्यवस्थित चेंडू हा आपण पाहतो ओव्हरस्ट्राईप झाला नाहीये, तर उरलेले चेंडू आपण लवकर फेका ही विनंती आहे. 2 चेंडू आणि 20 धावसंख्येची आवश्यकता आहे. मॅच पूर्णतः आपण पाहतोय ती रुकली आहे देवत संघाच्या बाजूने. या मॅच वरती त्यांचं वर्चस्व आपण पाहतोय, निर्विवाद वर्चस्व सध्याच्या घडीला, परंतु 2 बॉलची औपचारिकता आता कंप्लीट करण्यात येईल. मॅच मध्ये भरपूर चुका झाल्या. सुरुवातीला ज्या फलंदाजांकडून अपेक्षा होती ते फलंदाज जास्त काळ खेळ करू शकले नाहीत. खास करून प्रणव असतील, प्रतीक असतील, विक्रम असतील, ते लवकर बाद झाले. टॉप ऑर्डर ढासळली आणि मॅच मध्ये मात्र पूर्णतः बॅकफुटला पिछाडीवरती रोहित संघ पाहायला मिळाले. व्हाईट बॉल. एखाद्या व्हाईटनं काम चालणार नाहीये. नो बॉल आला तर मॅच मध्ये काही घडू शकतं, परंतु व्हाईट आलाय. 2 चेंडू आणि 19 धावसंख्येची आवश्यकता. 2 लीगल चेंडू आणि मॅच जिंकू शकतो तो अर्थातच देवत संघ. दमदार कामगिरी, विथ द बॅट विथ द बॉल, अष्टपैलू कामगिरी आपण मयूरची पाहिली. फटका सुरेख आहे. चेंडू हवेमध्ये मुक्त संचार करतोय. क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल दर्शक. षटकार आलाय परंतु वेल निघून गेले असं आपण म्हणू शकतो. थँक्यू. तर इथे गोलंदाजासाठी बघा शशिकांत शेठ म्हात्रे यांच्या वतीने प्रत्येकी विकेटसाठी 1000 रुपयाचं बक्षीस असणार आहे. एकच चेंडू शिल्लक राहिलाय. आता बक्षीस खर तर मॅच देखील जिंकली आहे. इथे देखील अलॉंग द कार्पेट चेंडू गरंगळत चाललाय. जय पराजय यामधील अंतर फक्त कापलंय आणि सामना जिंकलाय. आणि प्रथमतः ह्या स्पर्धेमध्ये सुपर 3 मध्ये हा संघ पाहायला मिळतोय तो अर्थातच या अगोदर देखील जर आपण विचार केला तर गावदेवी धरणा संघानं मजल मारली सुपर 3 मध्ये आणि आता दुसरा संघ ठरला